मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत। सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यासाठी आणि त्या मागणीसाठी पुन्हा एकदा ते उपोषण सुरू करतात। दरम्यान सरकारने आमच्याकडे दुर्लक्ष करू नये असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिलेला आहे। पाहूयात। मला काय करमत नाही का त्यांच्या गळ्यात पाडल्याशिवाय असं काही नाही, त्यांनी तिथून अंमलबजावणी केली तरी काय हरकत। सगळे सोयऱ्याच्या संदर्भातला प्रश्न आहे, लक्ष घालून मार्ग काढायचा आहे, तो काढण्याच्या करता आम्ही सगळेजण प्रयत्नशील राहू। मनोज जरांगे पाटलांनी अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलंय। राज्य सरकारनं लवकरात लवकर सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, तसंच आमच्याकडे दुर्लक्ष करू नये असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय। तर सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेसंदर्भात सरकारमध्ये चर्चा सुरू असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय। उल्लेख करायचा नाही, दुर्लक्ष करायचं अशी सरकारची भावना आहे। होऊ शकतं, का ना करायचं ते होऊ शकतं। ती मला काय अडचण नाही, इकडेच यावं म्हणून काय नाही। मला तर काय करायचं इकडून त्यांच्या गळ्यात थोडंच पडायचं। मला काय करमत नाही का त्यांच्या गळ्यात पाडल्याशिवाय असं काही नाही, त्यांनी तिथून अंमलबजावणी केली तरी काय हरकत। एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी आमच्यातले काही प्रमुख लोक यांची चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे। ते सगळे सोयऱ्याच्या संदर्भातला प्रश्न आहे आणि त्याच्याबद्दल सरकारच्या वतीनं, महायुतीच्या वतीनं त्या संदर्भामध्ये कुणी बोलायचं, काय बोलायचं हे आमचं ठरलेलं आहे। त्याही संदर्भामध्ये जे काही लक्ष घालून मार्ग काढायचा आहे, तो काढण्याच्या करता आम्ही सगळेजण प्रयत्नशील राहू। दरम्यान मराठा समाजाला त्रास देणाऱ्या नेत्यांना विधानसभा निवडणुकीत पाडणार असल्याचा इशारा देखील जरांगे पाटलांनी दिलाय। महाराष्ट्रातल्या सगळ्याच, बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना कडून माझं आव्हान आहे की सगळ्यांनी शांत राहा, बघूयात हे किती दिवस अन्याय करतात। काय अन्याय करायचा ते करू द्या यांना। त्या बीड जिल्ह्यातल्या ते महाजनवाडीजवळ एक गाव आहे बीड तालुक्यात, तिथंही असेच प्रकार झालेत। तिथल्याही लोकांना खूप त्रास दिला यांनी। ते नेतेच करायलेत, त्यांना शांतता ठेवायची नाही, कारण हार जीत कोणाची तरी असतीच। मी तर जाहीरपणानं सांगितलेलंच आहे, ज्या जातीचे लोक आमच्या मराठ्याला त्रास देतील त्या जातीचा नेता पाडणार आम्ही। वेळेप्रसंगी तिथं उमेदवार देणार नाहीत, पण त्याला पाडणार। आल्याच विधानसभा जवळ। त्यांनी जी मागणी केली होती त्याप्रमाणे आम्ही नोटिफिकेशन काढलेलं आहे। नोटिफिकेशनवर आलेले ऑब्जेक्शन्स जास्त होती, त्याची स्क्रुटिनी चालू आहे। स्क्रुटिनीला उत्तर दिल्यानंतर आम्ही आवश्यक तो निर्णय घेणार। त्याच्यामध्ये त्यांच्या मनात त्यांनी कुठली शंका बाळगू नये, एकच छोटीशी मागणी राहिलेली आहे आणि त्याच्याबद्दल त्यांनी फार रागवू नये। एवढ्या मोठ्या मागण्या ज्यांनी मान्य केल्या आणि त्याच्याचबरोबर 10% वेगळं आरक्षण सुद्धा दिलं, त्या शिंदे साहेबांबरोबरच त्यांनी राहावं असं मला मनापासून वाटतं। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया, भाग गए, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। भाजपनं मराठा समाजाला आरक्षण दिलं, त्यांच्यावर जरांगे पाटलांकडून टीका, तर ज्यांनी विरोध केला त्यांचं जरांगे पाटील गुणगान गात असल्याचं गिरीश महाजनांनी म्हटलंय। मराठा समाजाला दोन्ही वेळी आरक्षण आपण दिलं आणि असं सांगितलं जातं आपल्याला की मराठा समाजाचा फटका पडला आणि ज्यांनी 1980 पासनं मराठा आरक्षणाला विरोध केला, 80 पासनं ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला, त्यांच्या पडल्यात मतं गेली। तुम्ही आरक्षण दिलं, ते आरक्षण दिलं त्यावेळेस तुमचा उपकार फेडायला 106 आमदार मराठ्यांनी तुम्हाला निवडून दिलं, पण पुढं चालून ते आरक्षण गेलं आणि लाखो पोरं आत्ताही परेशान आहेत ते 2014चे आणि 2019चे। आत्ता पण समज कोणी निर्माण करत नाही, करण्याचा काही प्रश्नच येत नाही। त्याच्यानंतर तुम्ही आत्ता दिलं, हे जे 10% दिलं आत्ताच, आता दुसरंही बोलतो 10% दिलं, त्याची तीच फजिती चालू आहे आमच्या पोरांची आत्ताही। स्पेशल अधिवेशन घेऊन मराठा समाजाला न्याय देण्याचं काम मला वाटतं हे फक्त आमच्या सरकारनेच केलेलं आहे। कारण गेल्या 60 वर्षात ज्या लोकांनी तुम्हाला विचारलं पण नाही, पवार साहेब म्हणाले होते की मराठा समाजाला काय आवश्यकता आहे आरक्षणाची, हे ते बोललेत। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया,
बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. एक हिंट तो देते. हिंट. बड़े आराम से. आणि आज तुम्ही त्यांचं गुण गातात. मला हे समजत नाहीये. पण ज्या माणसांनी, ज्या सरकारने तुम्हाला आरक्षण दिलं त्यांच्यावरच तुम्ही आज टीका करतात, हे कुठपत योग्य आहे? मनोज जरांगे पाटील सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी आक्रमक झाले. दरम्यान जरांगे पाटलांच्या मागण्यांसंदर्भात प्रयत्न सुरू असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलंय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.